हॅलो एव्हरीवन, आज आपण करणार आहोत बटाटा आणि साबुदाण्याची उपासाची पापडी. चलो, साबुदाणा रात्रीच भिजू घालायचा आणि सकाळी उठून 7-8 बटाटे उकडून घ्यायचे आणि चांगले खिसून घ्यायचे. याच्यामध्ये हिरवी मिरची, तीळ आणि मीठ आपल्या पसंतीने घाला. 2 तांबे पाणी गरम करायला ठेवा. ते चांगले उकळी आली की त्याच्यामध्ये साबुदाणा, तिखट, मीठ सगळं ॲड करा. साबुदाणा चांगला शिजला की मग बटाटा ॲड करा, म्हणजे बटाट्याचा भुगा होणार नाही. बटाट्याचा खिसलेला अख्खा तसंच राहील. खाताना पण तो खूप छान लागतो आणि दिसायला बी खूप सुंदर दिसतो. हळूहळू करून सगळा बटाटा साबुदाण्यामध्ये ॲड करा आणि हळूहळू करून मिक्स करा, जेणेकरून बटाटा तुटणार नाही, म्हणजे त्याचा खिस तुटणार नाही. उपवासा दिवशी पटकन पोट भरण्याचं साधन म्हणजे या पापड्या आहेत, आणि लगेच पोट भरतं. दहीसोबत तर अप्रतिम लागतात. हे एकत्र मिश्रण चांगलं शिजू द्यात आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत ते आटवा आणि मग गॅस बंद करा आणि 5 मिनिटानंतर पापड्या टाकायला चालू करा. हे अशा छोट्या छोट्या पापड्या टाकायच्या, म्हणजे तेलात टाकली त्या चौपट फुलतात. थोडंसं बटाटा उरलं होतं, मग त्याचा मी असा खीस करून घेतला आहे. आणि नेमका आईचा आज गुरुवारचा उपवास होता, त्याच्यामुळे थोडं उरलेलं साबुदाण्याचं सारण त्याच्यामध्ये शिंगाड्याचं पीठ ॲड केलं आणि मस्त थालीपीठ खरपूस भाजून दिलं आणि तूप टाकून सर्व केलं. असं झालं आपला 2 in 1 जिन्नस एका ह्याच्यात. हे बघा आपली पापडी किती सुंदर फुलती आणि टेस्टी तेवढी लागती ना, लेकरं येता जाता खातात. खूप छान पापड्या होतात या, आणि याला तेल पण खूप लागत नाही. खूप कमी तेलामध्ये या तळून होतात. तुम्ही नक्की करा, खूप आवडेल तुम्हाला. आणि हिरव्या मिरचीचा फ्लेवर तर असा सुंदर लागतो ना खाताना, खूपच भारी लागतो. तर तुम्ही नक्की करा साबुदाणा बटाट्याची पापडी. काय भारी झाले. वाह वाह वाह, यम्मी. गाईस 3 दिवस कडक उन्हात वाळवा. 1 ते 2 वर्ष या पापड्या टिकतात.